नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड म्हणजे काय किंवा मार्केटमध्ये ट्रेंडचे किती प्रकार आहेत किंवा ट्रेंडवरती आपण कशा पद्धतीने ॲनालिसिस करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती ट्रेड करू शकतो, तर हे आपण बघणार आहे. मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर प्राइस ॲक्शनमध्ये सपोर्ट आणि रेसिस्टन्स नंतर जर सगळ्यात इम्पॉर्टंट जर टॉपिक कोणता असेल, बरोबर, तर तो आहे ट्रेंड ॲनालिसिस. बरोबर. आपल्याला आपण सपोर्ट आणि रेसिस्टन्सच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मार्केटमध्ये ज्या पण वेळेला प्राइस सपोर्ट वरती असेल तर त्यावेळेला आपण बाईंग करायची आहे आणि ज्या पण वेळेला रेसिस्टन्स वरती प्राइस असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सेलचे ट्रेड किंवा सेल साइडचा पोझिशन आपल्याला तयार करायचे आहे. बरोबर. तर आता हे आपल्याला समजलं की सपोर्ट वरती बाय आणि रेसिस्टन्स वरती सेल करायचं. बट नक्की ट्रेंड कोणता आहे किंवा कोणत्या टाइमला आपण सपोर्ट वरती बाय केलं पाहिजे आणि कोणत्या वेळेस आपल्याला रेसिस्टन्स वरती सेल केलं पाहिजे. बरोबर. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला ट्रेंड समजलं पाहिजे की कोणत्या ट्रेंडला आपण ट्रेड करतोय किंवा आपल्याला कधी ते बाय आणि कधी सेल करायचंय हे समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला ट्रेंड समजणं गरजेचं आहे. बरोबर. तर मार्केटमध्ये 3 पद्धतीचे ट्रेंड असतात. बरोबर. मार्केटमध्ये एक अपसाइड ट्रेंड असतो, एक साइडवेज ट्रेंड असतो आणि एक डाउनसाइडचा ट्रेंड असतो. बरोबर. तर हेच ट्रेड मी तुम्हाला आधी इथं एक्झाम्पलसाठी दाखवतो इथं थेअरी टाइपमध्ये, नंतर प्रॅक्टिकलमध्ये आपण चार्टवरती बघूयात. मार्केटमध्ये सपोज ही एक ट्रेंड लाईन आहे. प्राइस ज्या पण वेळेला अशा पद्धतीत अप साइडला जाते. बरोबर. मार्केटमध्ये सपोज ही एक ₹100 ची लाईन आहे. बरोबर. इथे प्राइस ₹100 चालू आहे. बरोबर. मार्केट ज्या पण वेळेला ₹100 वरून ₹150 पर्यंत अप साइडला जातंय. बरोबर. इथं प्राइस आहे ₹150. मार्केटमध्ये सपोज ₹100 पासून ₹150 प्राइस अप साइडला जाते. त्यानंतर एक डाउन साइडला येते. कितीपर्यंत येते तर सपोज इथं आपण पकडूयात ₹120 पर्यंत प्राइस खाली आली. बरोबर. वाढताना किती वाढली? ₹50 वाढली. खाली येताना किती आली? तर ₹30 खाली आली. त्याच्यानंतर प्राइस इथून परत आपल्याला ₹170 पर्यंत सपोज प्राइस नेक्स्ट हाय आपला किती मारला? तर ₹170 ला प्राइस आपल्याला बघायला भेटली. बरोबर. म्हणजे परत वाढताना किती वाढली? तर ह्या 120 पासून 170 पर्यंत आपल्याला ₹50 प्राइसमध्ये मूव्हमेंट आपल्याला बघायला भेटली अप साइडला. त्यानंतर परत प्राइस डाउन साइडला येते. परत सपोज आपण इथं पकडूयात ह्या ₹150 ची जी रेंज आहे. बरोबर. तर ह्या ₹150 च्या रेंजपर्यंत जो पण आपला प्रिव्हियस आपला सपोज हा हाय होता. बरोबर. तर ह्या हाय पर्यंत ज्या पण वेळेला प्राइस येते तर तिथं आपण म्हणू शकतो की तिथं ₹150 पर्यंत आली म्हणजे ₹20 परत डाउन साइडला खाली प्राइस पडली आणि त्याच्यानंतर परत ज्या वेळेला अप साइडला जाईल त्यावेळेला प्राइस ₹200 पर्यंत जाते. बरोबर. म्हणजे आपण काय म्हणतोय की प्राइस ज्या पण वेळेला वाढताना जास्त वाढते, जास्त किमतीने जास्त वाढते आणि खाली पडताना एकदम स्मॉल किमतीनं किंवा एक छोट्या म्हणजे त्या जी ₹50 वाढली तर त्याच्या सपोज ₹20 किंवा ₹30 पर्यंत डाउन साइडला येते. परत ₹50 वाढते, परत ₹20 ₹30 खाली येते. बरोबर. म्हणजे वाढताना जास्त वाढते आणि पडताना कमी वाढते. बरोबर. म्हणजे जर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ओव्हरऑल प्राइस कुठे चालली आहे? तर ओव्हरऑल प्राइस चालली आपल्याला अप साइडला आपल्याला जाताना किंवा प्राइस वाढताना आपल्याला दिसते. बरोबर. तर आपण ह्याला म्हणतो हा एक अप ट्रेंड आहे. बरोबर. आता ह्या अप ट्रेंडमध्ये बरोबर. अप ट्रेंडमध्ये आपण काय म्हणतोय? अप ट्रेंडमध्ये जो पण हा एक सपोज अप ट्रेंडमध्ये सपोज ही एक आपली झिरो लाईन आहे किंवा ही आपण पकडूयात की ₹100 ची एक आपली लाईन आहे. बरोबर. अप ट्रेंड नंतर ज्या पण वेळेला प्राइस ह्या ₹100 पासून ह्या ₹150 चा हा जो हाय बनवला. बरोबर. इथं एक ₹150 पर्यंत जो आपल्याला रेंज बघायला भेटली किंवा ती प्राइस बघायला भेटली तर आपण हिला म्हणतो आपण हाय बनवलाय. बरोबर. आपण काय बनवला? ₹150 चा आपण इथं हाय बनवला आपण म्हणतोय. त्याच्यानंतर ज्या पण वेळेला मार्केट सपोज 120 पर्यंत येतंय. बरोबर. तर इथं आपण काय म्हणतोय तर एक बाबा लो बनवलाय. बरोबर. एक लो तयार केला. त्यानंतर ज्या पण वेळेला जो प्रिव्हियस हाय असेल बरोबर म्हणजे ₹150 चा जो पण हाय असेल तो ब्रेक करून ज्यावेळेला मार्केट ₹170 ला जातंय. बरोबर. त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो तर ह्या हायपेक्षा जो हा हाय आहे तो हायर आहे. बरोबर किंवा उंचावरती आहे. बरोबर. तर आपण ह्याला हायर हाय बोलतोय. बरोबर. तसंच ज्या पण वेळेला ही प्राइस सपोज त्यानंतर ₹150 ला येते. बरोबर आणि त्याच्यानंतर एक नवीन हाय तयार करते. त्यावेळेला आपण काय म्हणतोय हा एक लोवर लो आहे. बरोबर. हायर लो आहे. सॉरी. ह्याच्यापेक्षा ह्या लो पेक्षा हा लो कुठे आहे तर हाय वरती आहे. मग आपण याला काय म्हणतोय हायर लो म्हणतोय. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे एक्झाम्पल बघायला भेटते किंवा हे आपल्याला
थेअरी बघायला भेटते की अप ट्रेंड मध्ये आपल्याला नवीन हायर हाईज बघायला भेटतात आणि हायर लोज बघायला भेटतात, म्हणजे मार्केट आपल्याला अप साईडला जाताना बघायला भेटते. हा झाला अप ट्रेंड, बरोबर. आता जर आपण जर सेकंड जर बघितला, बरोबर, तर तो आपला साइडवेज ट्रेंड आहे. साइडवेज ट्रेंड मध्ये काय आहे, तर सपोज प्राइस ही 100 रुपयेला स्टार्ट झाली आहे, 100 पासून सपोज प्राइस 150 रुपयेपर्यंत जाते, बरोबर. त्याच्यानंतर प्राइस परत आपल्याला 100 रुपयेपर्यंत पडताना दिसते, बरोबर. पण ज्या पण वेळेला 100 रुपयाला प्राइस टच करते किंवा त्या लेवल पाशी येते, त्याच्या आसपास येते, तर तिथून आपल्याला परत एक अपसाईडची मुवमेंट बघायला भेटते, जी की 150 रुपयेपर्यंत आपल्याला बघायला भेटते, बरोबर. आता ह्या 150 रुपयेपर्यंत आल्यानंतर प्राइस काय करते, तर इथून आपल्याला परत आपल्याला एक थोडंसं डाऊन साईडची मोमेंटम अशा पद्धतीने बघायला भेटते आणि प्राइस परत आपल्याला कुठे, तर 100 रुपयेपर्यंत आपल्याला येताना बघायला भेटते. म्हणजे प्राइस जर तुम्ही इथं बघितलं, तर प्राइस ना तर हायर हाय लावते, बरोबर, ना आपल्याला हायर लो बनवते, किंवा आपल्याला एकतर ह्या 100 रुपयाच्या आपल्याला खाली पण जात नाही प्राइस आणि 150 रुपयाच्या वरती पण जात नाही. म्हणजे जर आपण बघितलं तर ही प्राइस 100 आणि 150 ह्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करते, बरोबर. तर ह्याला आपण रेंज ट्रेड पण म्हणू शकतो किंवा याला आपण साइडवेज ट्रेंड पण आपण याला म्हणू शकतो, बरोबर. तर हा झाला आपला सेकंड ट्रेंड, ज्याच्यामध्ये प्राइस कुठेच मूव्हमेंट करत नाहीये, बरोबर. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर ज्या पण वेळेला सपोज प्राइस सपोर्ट वरती येत असेल, बरोबर, तर त्याच्या वेळेला आपण बाय करू शकतो आणि रेसिस्टन्स वरती सेल करू शकतो. हा झाला आपला सेकंड ट्रेंड की साइडवेज ट्रेंड. आता आपला थर्ड ट्रेंड कोणता आहे, तर तो डाऊन ट्रेंड आहे, बरोबर, डाऊनवर्ड ट्रेंड. डाऊनवर्ड ट्रेंड मध्ये नक्की काय होतंय, तर जो पण अप ट्रेंड मध्ये आपल्याला हायर हाईज बघायला भेटतायत, बरोबर, तसंच आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला लोअर लोज आणि लोअर हाईज आपल्याला बघायला भेटतायत, बरोबर. एक्झाम्पल साठी आपण इथं बघूयात की ज्या पण वेळेला सपोज आता इथं पकडूयात की 100 रुपये प्राइस चालू आहे मार्केटची, बरोबर. तर प्राइस पडली 100 रुपयापासून सपोज आपण 50 रुपयेपर्यंत प्राइस आली डाऊन साईडला, बरोबर इथं. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर प्राइस परत अप साईडला गेली, जी गेली 70 रुपयेपर्यंत, बरोबर. 70 रुपयेपर्यंत प्राइस गेल्यानंतर आपण काय म्हणतो की इथून प्राइस ज्या वेळेला हा जो लो आपला आहे 50 रुपयाचा तो पण ब्रेक करून प्राइस कुठं आली, तर सपोज 30 रुपयेपर्यंत आली, बरोबर. इथं काय झालं, जो पण आपला जो लो बनवला होता त्याच्यापेक्षा आता हायर लो आपल्याला बघायला इथं भेटला, बरोबर. म्हणजे जी 50 रुपयाला जी प्राइस होती ती अपसाईडला जात होती, तिथून आता 30 रुपयेपर्यंत डाऊन साईडला आली, बरोबर. म्हणजे आता नवीन इथं आपल्याला लो तयार बघायला भेटला. त्याच्यानंतर प्राइस परत अपसाईडला जाईल, परत 50 रुपयेपर्यंत जाईल, बरोबर. त्याच्यानंतर परत मार्केट ज्या पण वेळेला डाऊन साईडला येईल त्यावेळेला ह्या 30 रुपये जो पण नवीन लो मारलेला होता किंवा नवीन जो लो होता त्याच्या पण पेक्षा आपल्याला प्राइस डाऊन साईडला आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे याच्यामध्ये जर सिंपल आपण बघायला गेलो तर सिंपल काय होते, ओव्हरऑल जर आपण बघितलं तर प्राइस कुठेतरी पडते खाली, बरोबर. तर ह्याला आपण म्हणतो डाऊनवर्ड ट्रेंड, बरोबर. आता ही झाली थिअरी. आता आपण प्रॅक्टिकल मध्ये बघूयात की चार्ट वरती किंवा कोणत्या पण इंडेक्स असू द्यात किंवा स्टॉकच्या चार्ट वरती आपण कशा पद्धतीने हे बघू शकतो अपवर्ड आणि डाऊनवर्ड ट्रेंड. त्याच्यानंतर आपण बघणार आहे की त्याच्यावरती आपण ट्रेड कशा पद्धतीने करू शकतो किंवा अॅनलाइज आपण कशा पद्धतीने करू शकतो. हा टाटा मोटरचा चार्ट आहे, बरोबर. टाटा मोटरचा जर आपण चार्ट बघितला तर याच्यावरती आपण बघू शकतोय की प्राइस इथून बघा, मी थोडा टाइम फ्रेम मोठा करतो म्हणजे व्यवस्थित समजेल. इथं आपण एक सिंपल आपण आधी बघूयात. इथे बघा प्राइस जर आपण बघितलं तर यावेळेला प्राइस 63 रुपीज चालू होती, बरोबर. 63 नंतर जर प्राइस आपण बघितली तर ह्याचा हाय प्राइस न कुठे लावला, तर सपोज हा 300 रुपयेपर्यंत आपल्याला प्राइस अपसाईडला गेलेली आपल्याला बघायला भेटते, बरोबर. म्हणजे हा एक सपोज आपण म्हणू शकतो की हा एक ट्रेंड झाला अप साईडचा. त्याच्यानंतर थोडंसं प्राइस कुठे आली तर इथे डाऊन साईडला आली, बरोबर. म्हणजे इथून प्राइस काय आली, एक डाऊन साईडला आपल्याला आलेली बघायला भेटली. त्याच्यानंतर प्राइस अप साईडला गेली, बरोबर. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर प्राइस एक डाऊन साईडला आली आणि इथं सपोज जो पण आपला प्रिव्हियस हाय होता, बरोबर, तर तिथंच आपल्याला एक त्या लेवल पाशी आपल्याला सपोर्ट घेताना बघायला भेटला. त्याच्यानंतर प्राइसने काय केलं,
तर त्याच्यानंतर एक आपल्याला अपसाईडची मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. बरोबर, त्याच्यानंतर एक स्मॉल पुल बॅक, त्याच्यानंतर एक अपसाईडची मुवमेंट. बरोबर, तर आपण इथं काय म्हणतोय, तर प्राइस मध्ये टाटा मोटर्स मध्ये हा एक अप ट्रेंड आहे की ज्याच्यामध्ये प्राइस वाढताना जास्त वाढते आणि कमी होताना कमी होते, त्यानंतर जास्त वाढते, त्यानंतर कमी होते. बरोबर, म्हणजे जर सपोज प्राइस 100 रुपये अपसाईडला जाते तर 20-30 रुपये डाऊन साईडला येते, त्यानंतर परत 100-100 रुपये अपसाईडला जाते, परत 100 एक 50 रुपये डाऊन साईडला येते. बरोबर, तर ह्याला आपण अप ट्रेंड म्हणतो, आपण अपसाईडचा ट्रेंड आपण म्हणतो. बरोबर, तसंच जर आपण जर इथं टाटा मोटरच्या चार्ट मध्ये जर बघितलं, बरोबर, इथं आपण बघू शकतो टाटा मोटरच्या चार्ट मध्ये प्राइस बघा 600 रुपयाच्या अराउंड प्राइस आहे. 600 रुपये वरून प्राइस कुठे आली तर 400 रुपये पर्यंत आली, 450 रुपये पर्यंत. इथून प्राइस अपसाईडला गेली 550 रुपये पर्यंत. त्याच्यानंतर प्राइस कुठे आली तर एक डाऊन साईडला आली 400 रुपये पर्यंत. त्यानंतर परत अपसाईडला गेली 485 रुपये पर्यंत. त्यानंतर परत डाऊन साईडला आली 350 रुपये. म्हणजे इथं काय होतंय चार्ट मध्ये ह्या की प्राइस ज्या पण वेळेला पडते जास्त, बरोबर, त्यानंतर एक छोट्या अमाऊंट मध्ये म्हणजे एक छोट्या जी अपसाईडला जाते ती एकदम कमी किमतीमध्ये जाते, परत ना एक मोठ्या प्राइसच्या मुवमेंट मध्ये पडते, म्हणजे जास्त पडते खाली, त्यानंतर छोटीशी अपसाईडला जाते, परत जास्त पडते, परत छोटीशी अपसाईडला जाते, परत ना आपल्याला एक मोठा आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला बघायला भेटतोय. बरोबर, तर ह्याला आपण काय बोलतोय की डाऊन साईडचा आपल्याला ट्रेड किंवा आपण हा डाऊन ट्रेंड आपण इथं म्हणू शकतो. बरोबर, आता हा एक झाला अप ट्रेंड आणि एक झाला डाऊन ट्रेंड. आता आपण साइडवेज ट्रेंड बघूयात. ठीक आहे, इथे एक बघू शकतो आपण छोट्याच्या जर आपण टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर इथं थोड्या टाइम फ्रेम साठी जर आपण बघितलं तरी पण इथं काय झालंय, प्राइस बघा 260 पासून अपसाईडला गेली 360 पर्यंत, परत डाऊन साईडला आली 270-80 पर्यंत, परत आपण अपसाईडला बघितली 260 पर्यंत, परत प्राइस डाऊन साईडला आली 260-70च्या अराउंड, त्याच्यानंतर परत ना इकडे ब्रेकआउट भेटला. पण तोपर्यंत प्राइस हा सपोज जो पण एरिया असेल किंवा हा जो पण टाइम फ्रेम असेल, बरोबर, 2021 पासून आपण म्हणू शकतो की 2000 जान पासून ऑक्टोबर पर्यंत, बरोबर, म्हणजे हे कमीत कमी 8-9 महिने आपल्याला प्राइस एका रेंजमध्ये आपल्याला बघायला भेटली. बरोबर, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर इथल्या ब्रेकआउट नंतर इथं पण आपण बघू शकतो प्राइस थोडे दिवस म्हणजे ही सपोज ऑक्टोबर पासून नंतर फेब पर्यंत म्हणजे हे 4 महिने, हे 4 महिने परत आपल्याला प्राइस एक साइडवेज ट्रेंड मध्ये म्हणजे 530 पासून परत प्राइस 440 पर्यंत, नंतर प्राइस अपसाईडला 530 पर्यंत, त्यानंतर खाली डाऊन साईड, म्हणजे इथे एक आपल्याला साइडवेज ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो, म्हणजे प्राइस आपल्याला कुठेच जाताना दिसत नाहीये. बरोबर, तर ह्याला आपण साइडवेज ट्रेंड म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ट्रेड नक्की कसा करायचा, बरोबर, जो अप ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड आहे तर याच्यामध्ये आपण ट्रेड कशा पद्धतीने करतोय. बरोबर, आपण प्राइस ची जी पण सिरीज आहे तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट जे पण आपलं बेसिक आहे तर त्यात काय आहे की सपोर्ट रेसिस्टन्स वरती बाय करायचं, बरोबर, आणि सपोर्ट वरती बाय करायचं, रेसिस्टन्स वरती सेल करायचं. बरोबर, हा आपला बेसिक आहे. सेम आपण आता ट्रेंड आपल्याला काय सांगतो, तर ट्रेंड आपल्याला असं सांगतो की आता तुम्हाला सपोर्ट वरती बाय करायचं, रेसिस्टन्स वरती सेल करायचं हे ठीक आहे, बट नक्की बाय करायचं का सेल करायचं हे आपल्याला ट्रेंड सांगतो. बरोबर, अप ट्रेंड मध्ये आपल्याला कधी पण सपोर्ट वरती बाय करायचंय. आपल्याला अप ट्रेंड काय सांगतो, ट्रेंड आपल्याला काय सांगतो, तर ट्रेंड आपल्याला असं सांगतो की आता बाय ऑन डिप आहे का सेल ऑन राहायचं आहे. बरोबर, जर मार्केटमध्ये अप ट्रेंड असेल, बरोबर, तर आपल्याला फक्त बाय ऑन डिप करायचे, म्हणजे ज्या पण वेळेला मार्केट सपोज सपोर्ट वरती येत असेल तर तिथून आपल्याला बाय साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. आणि ज्या पण वेळेला सपोज मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल, बरोबर, सपोज मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे तर आपल्याला सेल ऑन राहायचं, म्हणजे ज्या पण वेळेला मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल त्यावेळेला जिथं पण रेसिस्टन्स भेटेल आणि रेसिस्टन्स वरती ज्या पण वेळेला आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटेल किंवा तसं कन्फर्मेशन भेटेल तर त्यावेळेला आपण सेल साईडचा ट्रेड करायचा आहे. बरोबर, म्हणजे बेसिक समजतंय. बेसिक काय आहे तर ट्रेंड आपल्याला सांगतो की आपल्याला बाय ऑन डिप करायचा आहे का सेल ऑन राईज करायचा आहे. बरोबर, म्हणजे ट्रेंड आपल्याला हे सांगतोय की आपल्याला आता सपोर्ट वरती नक्की बाय करायचंय का रेसिस्टन्स वरती नक्की सेल करायचंय. अप ट्रेंड मध्ये आपण काय करतोय, अप ट्रेंड आहे म्हणजे प्राइस मध्ये अपसाईडची मुवमेंट जास्त आहे. बरोबर, मग त्यावेळेला आपण काय करतोय, तर ज्या पण वेळेला आपली जी पण सपोर्ट लाईन असेल किंवा जो पण आपला आपण सपोर्ट झोन सपोज मार्क करतोय, बरोबर, त्या
वेळेला ज्या पण वेळेला प्राइस सपोर्ट वरती येईल, बरोबर, आणि तिथून जर सपोज एक अपसाइडची मुवमेंट आपल्याला दाखवत असेल किंवा कॅन्डलस्टिक जर आपल्याला बघायला भेटत असेल, तर तिथं आपण एक बाय साइडचा ट्रेड आपण प्लॅन करतोय, बरोबर. इथं पण तुम्ही बघू शकता. आता सपोज इथं आपल्याला एक नवीन अप ट्रेंड आपल्याला स्टार्ट होताना बघायला भेटला. हा आपल्यासाठी सपोर्ट लेवल असेल, बरोबर. तर मार्केट ज्या पण वेळेला ह्या सपोर्ट लेवलच्या आसपास एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा कन्फर्मेशन देईल, बरोबर, तर तिथं आपण बाय साइडचा ट्रेड प्लॅन करतो. इथं पण बघा एक हॅमर टाइपची कॅन्डलस्टिक आपल्याला बघायला भेटते. त्याच्यानंतर काय आहे, जो पण प्रिव्हियस जो पण आपला रेसिस्टन्स असेल, बरोबर, आपण सपोर्ट आणि रेसिस्टन्सच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला की जो पण आपला प्रिव्हियस रेसिस्टन्स असेल तो आपल्याला नंतर फ्लिप सपोर्टचं काम करतो, बरोबर, म्हणजे फ्लिपिंग सपोर्टचं काम करतो. तर जो पण आपला हा रेसिस्टन्स होता की इथून प्राइस डाऊन साइडला येत होती, बरोबर, तर तो आता आपल्यासाठी ह्या प्राइसच्या ब्रेकआउट नंतर आपल्यासाठी कशाचं काम करणार आहे, तर सपोर्टचं काम करणार आहे, बरोबर. मग ज्या पण वेळेला अप ट्रेंड असेल त्यावेळेला सपोज मार्केटने इथं आपल्याला अपसाइडची मोमेंटम दिली. आता त्याच्यानंतर ज्या पण वेळेला मार्केट डाऊन साइडला येईल आणि ह्या सपोर्ट वरती आपल्याला ट्रेड करताना किंवा ह्या सपोर्ट वरती कुठेतरी सपोर्ट घेताना दिसेल, त्यावेळेला आपण बाईंग साइडचा किंवा आपण अप साइडचा ट्रेड आपण प्लॅन करतोय, बरोबर. तर इथं आपण सपोर्ट वरती बाय केलं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये ट्रेंडमध्ये, तर सपोज आता सुद्धा प्राइस इथं बघू शकता, इथे गॅपचा सपोर्ट आहे, बरोबर. तर प्राइस आपण इथं म्हणू शकतो की इथं पण एक अप ट्रेंड नंतर आपण इथं सपोर्ट वरती बाय करू शकतो किंवा जर आता बघितलं तर इथं प्राइस आपल्याला थोडीशी थांबलेली दिसते, बरोबर. ह्या रेंजमध्ये आपल्याला इथं प्राइस एक साइडवेज ट्रेडमध्ये आपल्याला इथं ट्रेड करताना दिसते. म्हणजे आपण इथं सपोर्ट वरती बाय करू शकतो आणि ज्या पण वेळेला प्राइस रेसिस्टन्स वरती जाईल तर तिथं आपण सेल करू शकतो. हा झाला अप ट्रेंड विषय. आता डाऊन ट्रेंडमध्ये पण आपण जर बघितलं, बरोबर, जर आपण डाऊन ट्रेंड वरती जरी आपण बघितलं तर डाऊन ट्रेंड आपल्याला काय सांगतोय, तर रेसिस्टन्स वरती आपल्याला सेल करायचं आहे, बरोबर. इथं पण आपण बघितलं तर इथून प्राइस डाऊन साइडला आली, त्यानंतरचा आपला रेसिस्टन्स हा होता, ठीक आहे. आता आपला जो पण सपोज हा सपोर्ट असेल किंवा इथून प्राइस अपसाइडला गेली, म्हणजे आपण नंतर काय म्हणू शकतो, तर हा किंवा इथून एक प्राइस आपल्याला पडताना दिसते, बरोबर. तर इथं आपण काय म्हणू शकतो की आपल्यासाठी रेसिस्टन्स आहे आणि रेसिस्टन्स वरती आपण सेल करायचं आहे. ज्या पण वेळेला प्राइस रेसिस्टन्स वरती येईल, बरोबर, ज्या पण वेळेला प्राइस एक रेसिस्टन्स वरती येईल तर तिथून आपल्याला डाऊन साइडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथून नंतर प्राइस इथं आली, ठीक आहे, इथून अपसाइडला गेली, इथून पडली, म्हणजे हा आपल्यासाठी एक नवीन रेसिस्टन्स झाला. इथं आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटली, आपण इथून परत सेल करतोय. आपला जो पण सपोज प्रिव्हियस सपोर्ट असेल, बरोबर, हा वाला, तर तो आपल्यासाठी नेक्स्ट टाइम रेसिस्टन्सचं काम करणार आहे. ज्या पण वेळेला प्राइस इथं ह्या लेवल पर्यंत आपल्याला रेसिस्टन्सचं काम करताना दिसेल त्यावेळेला परत आपण सेलिंग साइडचा प्लॅन करू शकतोय. इथं पण बघा, इथं पण एक आपल्याला डाऊन ट्रेंड नंतर थोडी अपसाइडची मुवमेंट आली आणि ह्या रेंजमध्ये आपल्याला कुठेतरी रेसिस्टन्स बघायला भेटला, बरोबर. म्हणजे ह्या रेंज पर्यंतची आपल्याला रेसिस्टन्स भेटतो. म्हणजे इथून पण जर आपण बघितलं तर ह्या लेवल पासून आपल्याला परत एक सेलिंग साइडची अपॉर्च्युनिटी बघायला भेटते. हा एक आपल्यासाठी नंतरचा एक सपोर्ट रेंज होती, बरोबर, इथं. तर ह्या एक सपोर्ट लाईनला नंतर जर आपण बघितलं तर हाच आपल्यासाठी एक रेसिस्टन्स लेवल झाला आणि इथून मार्केटमध्ये आपल्याला सेल साइडची पोझिशन बघायला भेटली. ट्रेंड आपल्याला एवढंच सांगतो की मार्केटमध्ये आपल्याला कधी बाय ऑन डिप करायचा आहे आणि कधी सेल ऑन राईज करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी म्हणजे जो पण प्राइस ऍक्शनचा आपला हा सेकंड व्हिडिओ आहे ट्रेंडचा, तर त्याच्यासाठी एवढंच आहे. जर व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जरी तुमचा कोणता टॉपिक वरती जर व्हिडिओ हवे असतील तर ते पण आपल्याला सांगा, आपण त्याच्यावरती पण आपण व्हिडिओज क्रिएट करू किंवा त्याच्यावरती पण आपण व्हिडिओज नक्की ह्या YouTube चॅनलवरती आपण शेअर करूयात. थँक यू सो मच.